ही बातमी गोकुळ दूध संघाशी संबंधित आहे। देशामध्ये हलाल जिहाद विरोधामध्ये आंदोलन सुरू असताना गोकुळ दूध संघाने दुग्ध पदार्थ निर्यातीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्याच्या मुद्द्यावरनं आता नवीन वादाला तोंड फुटलंय। वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांचे सुपुत्र नावेद मुश्रीफ हे अध्यक्ष राहिल्यामुळे गोकुळच्या हलाल प्रमाणपत्राची सध्या अधिक चर्चा होते। गेल्या 2 महिन्यांपासून सुरू असलेल्या वादानंतर गोकुळ निवडणुकीची प्रक्रिया सुरू झालेली असताना हे हलाल प्रमाणपत्राचा मुद्दा समोर आलाय। त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीला एक प्रकारे धार्मिक रंगही चढलाय। आखाती देशांमध्ये गोकुळने आपल्या तूप, लोणी आणि दूध पावडरच्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी हलाल प्रमाणपत्र घेतल्याची बाब समोर आली आहे। पुरवठा करण्यासाठी हलाल पत्र बंधनकारक असल्यानं तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी हे प्रमाणपत्र घेतलेलं होतं। मार्च 2023 मध्ये हे हलाल प्रमाणपत्र सोशल मीडियात व्हायरल होत असलं, 2023चं पत्र व्हायरल होत असलं तरी प्रत्यक्षात 2018 सालीच गोकुळनं हे हलाल प्रमाणपत्र काढल्याचं आता समोर आलंय। त्याच्यामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं, हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही। हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? मी कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा, लोकांना सांगताना पण सांगायचं धर्मनिरपेक्ष आहोत, ईडी आली की धर्म येतो, कारवाई झाली की धर्म येतो, मी अल्पसंख्याक येतो। या ठिकाणी तेच केलेलं आहे। परत हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला, गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे। आपल्याला गोकुळला अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप, लोणी पाठवतो। त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे। नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले, कशालाही जोडणं काय जोडणं याचं मला आश्चर्य वाटतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।